नंदुरबारमध्ये उन्हाळ्याच्या आधीच पाण्यासाठी महिला आणि लहान मुलांची भटकंती पाहायला मिळतेय। हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय। नंदुरबारमध्ये पाण्याची भीषण समस्या ही आता नेहमीचीच झालेली आहे आणि त्यामुळेच नंदुरबारकरांचा पाण्यासाठीचा हा संघर्ष नेमका केव्हा संपणार आहे हा प्रश्न उपस्थित होतोय। पाण्यासाठी महिला आणि लेकरांची भटकंती, हंडाभर पाण्यासाठी भटकताय वणवण। नंदुरबारमध्ये पाण्याची भीषण समस्या, पाण्यासाठीचा संघर्ष कधी संपणार? नंदुरबार जिल्ह्याची आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख आहे। भौगोलिकदृष्ट्या चढ उतार आणि डोंगरदऱ्या असलेल्या जिल्ह्याला दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो। याही वर्षी उन्हाळ्याच्या आधीच या जिल्ह्यातील अनेक गावांना दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे। धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बिलगाव, माळ, भुशा, सावरिया, दिगर या गावांसह आजूबाजूचे जवळपास 200 पाडे हे विकासापासून वंचित आहे। या गावांमध्ये आणि पाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई आतापासूनच जाणवते आहे। एका जणाचे नंबर लावता येते, ते एक जण भरलं की ते पाणी संपते, पाणी जमा झालं की एक दुसरी भरते, असंच करते सकाळचे बसलेले आहे। या महिलांना पाण्यासाठी एवढा त्रास आहे की पूर्ण टेकडीवर सोडून जावं लागतं त्यांना। दररोज टेकडी सोडणं आणि उतरणं हे दररोजचं काम आहे यांचं, कायमचं म्हणजे मरेपर्यंत हेच काम आहे यांचं। धडगाव पासून 30 ते 40 किलोमीटर आत अतिदुर्गम भागात वसलेलं माळ हे साधारणतः 1300 लोकवस्तीचं गाव आहे। या गावात हातपंप बसवण्यात आले, मात्र हे हातपंप आता आटलेले आहेत। नर्मदेच्या काठावर चक्क 7 ते 8 किलोमीटर डोंगर दऱ्यातून पायपीट करत केवळ 1 हंडा पाणी येथील महिलांना आणावं लागतंय। 1 किलोमीटर एवढा खोल दरीत उतरून आम्ही झऱ्यातून पाणी भरून घेऊन जातो। हाताने पाणी भरावं लागतं आणि ते पाणी संपतं की अजून बसावं लागतं, तिथे बसतो आणि पाणी गोळा होतो, मग भरून घेऊन जातो। अशी भीषण परिस्थिती गेल्या 9 ते 10 वर्षांपासून माळ गावात आहे। माळ गावचे सरपंच वीरसिंग जंगल्या पावरा यांनी वारंवार तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन देखील या गावची पाण्याची समस्या सोडवण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश आलंय। 4 वाजेला उठतो त्याला पाणी भेटतं, नाहीतर 4 वाजेनंतर उठलो त्याला पाणी भेटत नाही। आम्हाला 1 हंडा भरायला कमीत कमी 1.5 किंवा 1 तास दरम्यान ते पाणी साठवायला लागतं। नंदुरबारच्या अनेक गावात अजूनही पायाभूत सुविधा मिळत नाहीये। यात पाण्याची समस्या खूप मोठी आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीला जर अशी भीषण परिस्थिती असेल तर उन्हाळ्यामध्ये एक थेंब थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे आणि त्यामुळे सरकारनं यावर आतापासून उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ व्यक्त करतायत। पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।